पाहायला गेलं तर सुधीरदादा धन्नवडे जवळी यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला महेश गणेश यादव यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला ऑल इंडिया आयकॉन वदन 11 संघाकडनं महेश नानुगडे पुण्याचे आहेत आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर ग्लोरियस स्पोर्ट्स या संघाकडनं सातारा एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख भूषण गोळे मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती भूषण यावेळेस मात्र पहा हलक्या हाताने मात्र फ्लिप करण्याचा प्रयत्न आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर अलॉंग द कार्पेट पद्धतीने अगदी या कॉर्नर रिजन मध्ये चेंडू मात्र अगदी ढकलला गेलाय आणि एक धाव मात्र जरूर मिळवली आहे. आणि टीमची धावसंख्या जर पाहायला गेली तर 2 बॉलचा खेळ झालाय. पॉवर प्लेचं षटक भूषण गोळे मात्र हाताळतोय. 2 बॉल झाले, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. सन्माननीय सरपंच राम सपकाळ साहेब, मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आम्ही एक मॅन ऑफ द मॅच देतोय, जी आकाश काळेला, जी अर्थातच नायरा ओमकार या टीमचा आकाश काळे जो मॅन ऑफ द मॅच होता त्याला यावेळी मात्र सन्मानित केलं जातं. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर या टीमचे ओनर त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज देखील त्याला दिलं जाईल. जो मॅन ऑफ द मॅच आमचा राहिला होता तो आम्ही पूर्ण करतो. त्याचबरोबर गणेशजी शिंदे भाई यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं त्याच्या खेळासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील त्याला दिलं जातं. अप्रतिम खेळ राहिला होता आकाशचा. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये या मॅचची कहाणी आपण ऐकूयात. नक्कीच आखो टप्प्याचा बॉल होता, दिशा द्यायची होती परंतु बीट होता त्या ठिकाणी आणि हा बॉल देखील भूषण गोळे यांचा डॉट बॉल येतोय. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीची गोलंदाजी सुरू आहे भूषण गोळे यांच्याकडनं. सातारा एक्सप्रेस म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि अगदी आपण पाहायला गेलं तर ओपनचं क्रिकेट ज्यांनी मात्र गाजवलं भूषण गोळे साताऱ्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती स्ट्राईकला मात्र बॅटर महेश आणि या इथे मात्र पाहायला गेलं तर अगदी बॉल निघून चाललाय. पुन्हा एकदा लॉंग स्टॉप रिजन मध्ये मागील क्षेत्रामध्ये 4 धावा येतील. चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने अगदी या धाव फलक जाऊन पोहोचेल अर्थातच 9व्या आकड्यावरती. पाचची आपली कडा घेतली, चेंडू फाईन लेगला जिथे ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. एक चांगला चौकार, एक लेफ्ट हँडर बॅटर महेश नानोगडेच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळाला. टाकुरे हाताचा एक घणाघाती युवा टॅलेंटेड खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. अगदी सातत्यपूर्ण चांगल्या दर्जाचं प्रदर्शन संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये युवा टॅलेंटेड खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला, ड्रायव्हिंग लेफ्ट वरती होता ऑन साइडला, लॉंग ऑनला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिळतील धावा 4. हा आला चौकार. एक चांगला स्ट्रोक, पुढ्यात आलेला बॉल, अगदी चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जिथे वधारत असताना जाऊन पोहोचते 13 धावा धाव फलकावरती आहेत. महेश नानोगडे ज्या पद्धतीने बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. बॅटचा फ्लो, हँड अँड कॉर्डिनेशन, शेवटच्या क्षणाला लेटकट केला पॉइंटला. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. फेकी करण्यात येते. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, चुकी झाली आहे. धावा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळतील त्या पुन्हा एकदा इथे 2 अर्जित करण्यात आल्या. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ जिथे प्रगतीपथावरती असताना धाव फलकावरती धावा 15. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला विदाउट लॉस. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात 15. सुरुवात चांगली झाली आहे. नक्कीच सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जमवण्याचं काम नाही हे दोन्ही बॅटर मात्र करतायत. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर निखिल आहे आणि दुसऱ्या बाजूला महेश. खूप चांगलं प्रदर्शन अगदी पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम हे दोन्ही बॅटर करतायत आणि तेच करावं लागेल. सध्याच्या घडीला अगदी महत्वाच्या मॅचेस सुरू आहेत आणि अगदी अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा अगदी आपल्याला पाहायला मिळते. आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये अगदी आपण पाहायला गेलं तर प्रेक्षकांची अवलट गर्दी मात्र या मैदानाच्या दिशेने मात्र वळताना पाहायला मिळते. नवीन बॅटर, नवीन गोलंदाजी मार्क वरती समीर याला पाचारण करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. समीर गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. समीर शेलार याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आला. 15 धावा. एक सावध आणि साजेशी सुरुवात. इथे स्टार्टअप चांगलं मिळालं. फ्रीडम दिला होता गोलंदाजाला आणि भूषण गोळे सारख्या नामवंत गोलंदाजाच्या अगेन्स्ट रन्स गोळा केल्या त्या महेश नानोगडेने. पुण्याला बिलॉंग करणारा खेळाडू, भूमी स्पोर्ट्सचा एक आयकॉन म्हणून त्याला आपण पाहतो, ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्याला आपण नेहमी पाहिलंय. परंतु स्ट्राईक रेंज वरती पाहायला मिळतोय तो अर्थातच निखिल जाधव.
यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, वेगाने चेंडूवरती आलेत, एक सिंगल इथे अर्जित करण्यात येते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या बधारेल, 16 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसऱ्या समीरला आपण पाहत आहे, वेगवान गोलंदाजी करण्यामध्ये महारथ आहे खेळाडूकडे. चांगल्या दर्जाची गोलंदाजी करत असताना आपण समीरला नेहमीच पाहिलं, समीर शेलार. परंतु पहिल्या बॉल वरती एक सिंगल घेतल्यानंतर निखिल जाधव जिथे नॉन स्ट्राईक करंटवरती आहे, या खेळाडूकडे आशेचं किरण म्हणून पाहिलं जाईल, कारण रन्स त्याच्या बॅट मधून गोळा करणं तितकंसं गरजेचं असेल. आपल्या नाबाला, आपल्या रिपिटेशनला साजेसा खेळ त्याला मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावा लागेल. मोठमोठ्या स्पर्धा या वर्षीच्या हंगामामध्ये गाजवल्यात, परंतु अगदी त्याच वेळेला एकंदरीत आपण पाहिलं ना तर महेश नानुगडे देखील या वर्षीच्या हंगामामध्ये फॉर्मामध्ये राहिलाय. अनेक स्पर्धा त्याने गाजवलेल्या पाहायला मिळाल्यात. कोकणामध्ये जाऊन देखील आपल्या नावाची छाप त्याने सोडली आहे. थोडासा इथे रनवे मध्ये बिघाड झाला, काहीतरी विपरीत घडू नये यासाठी पॉज घेतलाय गोलंदाजाने, थांबला, तो वेळ जाऊ दिली आहे. समीर शेलार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. या खेळाडूच्या पर्सनॅलिटी वरती जाऊ नका, त्याची पर्सनॅलिटी पेक्षा त्याची मेंटॅलिटी फार स्ट्रॉंग आहे. महेश खोला टाकला, डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क. महेश नानुगडेच्या बॅट मधून येतो हा उत्तुंग षटकार. नक्कीच समीरने अगदी हा देखील फुल टॉच बॉल आणि इथे मात्र फुल टोल वसूल करत हा षटकार येतोय. आणखीन एक मोठा धमाका महेशच्या बॅट मधून षटकार आलाय. थँक्यू. हायदम नायदम कोणाला घाबरत नाही, वन साइड हिरो आहे. महेश नानुगडेच्या बॅट मधून 2 बॉल वरती 2 षटकार आलेत. मारले तर कोणाला मारलाय, टॉपच्याला, कारण ज्या गोलंदाजाने समीर शेलारने कालच्या दिवसामध्ये एकही चौकार अद्याप एकही षटकार खाल्ला नव्हता, त्याच्या आगे 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळालेत. धावसंख्येची लयलूट होतीये, धावफलकावरती धावा 28. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या. दुसऱ्या षटकाची सुरुवात काय झाली आहे, अगदी वादळापूर्वीची शांतता पाहायला मिळाली होती. पहिल्या षटकामध्ये महेश नानुगडे थोडासा शांत पाहायला मिळाला, परंतु आता मात्र विध्वंसक रूप त्याने आत्मावलंय आणि चांगले स्ट्रोक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. ऑन साइडला षटकार ठोकल्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईक रेंजवरती पाहायला मिळेल. 2 षटकार आलेत. यावेळेचा बॉल आणखीन एक तडाखा, फ्लॅट पॅरलल गॅप मध्ये खेळलाय, सुई मधून धागा अलगत काढावा त्या रीतीने चेंडू सीमारेषेच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चौकार. वानवली आई रे गावचा एकच कोहिनूर हिरा, सह्याद्री खोऱ्यात जन्माला उगवत्या सूर्याचा तारा, आई काळेश्वरीचा आशीर्वाद पाठीशी नेहमी आहे. थँक्यू सो मच. आणि भव्य दिव्य आयोजन, भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, अर्थातच निहाल ग्रुप पुरस्कृत, ज्यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा, अर्थातच अशोकदादा सकपाळ, अगदी प्रेक्षकांची मन जिंकणारी आणि माणुसकीचं उत्तम दर्शन घडवणारी ही क्रीडा स्पर्धा पुन्हा एकदा अगदी स्लॉट मध्ये होता, त्याला मात्र पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धावांचा टोला येतोय. आणखीन एक महेशच्या बॅट मधून हा षटकार. थैंक यू. कमाल है, धमाल है, ये खिलाड़ी बेमिसाल है, बेमिसाल टाइमिंग जोरावरती महेश नानुगडे ने ठोकला. आणखीन एक षटकार.
काय बॅटिंग केली त्याने, टायमिंग प्रॉपर, कलात्मकतेचं दुसरं नाव. समीरच्या अगेन्स्ट षटकार येतात आणि प्रेक्षक वर्गालाही मोह आवरता आलेला नाही. आज सेल्फीचा जमाना आहे, फोटो काढायला वेळ लागत नाही, स्वतःची इमेज बनवायला वेळ लागतो. इथे स्वतःची इमेज निर्माण करणारा खेळाडू महेशने आणखीन एक ठोकलाय, आकाशाला गवसणी घालणारा षटकार. थँक्यू. अगदी आपण म्हणतो ना की रुकना में आता नहीं और झुकना हमने कभी सीखा ही नहीं, या तऱ्हेची बॅटिंग महेश नानुकड्याने केली आहे. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाने सपाटून मार खाल्ला. 29 धावा आल्या, तब्बल बनल्या त्या 44 धावा धावफलकावर आहेत. करो अथवा मरोची स्थिती आहे. ही मॅच दोन्ही संघाला जिंकायची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होती दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. नक्कीच पहिल्या षटकामध्ये कुठेतरी या धावसंख्येला आळा घातला होता, परंतु दुसऱ्या षटकामध्ये जिथे मात्र तुम्ही चर्चा केली होती की दोन्ही मॅचला अगदी कालच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर समीरला चौकार षटकार आले नव्हते, परंतु या मॅच मध्ये अगदी खेळी पाहायला गेली तर महेशची अगदी षटकार चौकाराची खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आणि अगदी महागडं षटक म्हणता येईल आतापर्यंत हे दुसरं षटक समीरचं. 29 धावा या षटकामध्ये जरूर आल्यात आणि यासाठी मिडल ओव्हर मध्ये मात्र पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच भूषण गोळे. त्याला माहिती आहे ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे आणि त्याचसाठी मात्र तिसरं षटक संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक मात्र हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सातारा एक्सप्रेस भूषण गोळे मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी स्ट्राईक वरती सज्ज होतोय आणि स्ट्राईकला मात्र बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच निखिल. यावेळेस मात्र पहा हलकासा फ्लिप केलाय आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून बॉल मात्र निघून चाललाय 4 धावांसाठी. आणखीन एक येतोय निखिल जाधवच्या बॅट मधून, हा चौकार भूषणच्या विरोधात ठोकलेला. प्रकाश माने, राजेश मोरे, गणेश शिंदे, लाला भोसले. थँक्यू. या खेळाडूला पाहिल्यानंतर मला चिपळूणची स्पर्धा आठवते, मालिकेवराची बाईक आठवते, KSK प्रीमियर लीग आठवते, मालिकेवराची बाईक आठवते. अर्थात की जिथे निखिल जाधवने चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स नेहमीच केलेला पाहायला मिळालाय आणि तोच निखिल जाधव पुन्हा एकदा चांगल्या रीतीचा खेळ करतोय. गिरगावला बिलॉंग करतो. यावेळेला आडवा बातम्या ऑन साइडला, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय, चेंडूच्या खाली आलाय, टीपला झेल संपलाय. निखिल जाधवचा खेळ 48 ला पहिला खेळाडू निखिल जाधव बाद. तीन बॉल शिल्लक असतील. भूषण गोळे तिसरं षटक मार्गस्थ असताना अजूनही 3 बॉल बाकी आहेत. भूषण गोळे त्याला सूर गवसला असंच म्हणावं लागेल, कारण लयबद्धता त्याच्याकडे चांगली आहे. अचूक टप्प्यावरती नियंत्रितबद्ध गोलंदाजी करण्यामध्ये महारथ आहे. बॉलची जुगलबंदी करण्या व्यतिरिक्त बॅटने त्याच्या अद्भुत कौशल्यासाठी जाणला जाणारा भूषण गोळे गोलंदाजी करतोय.
यावेळेला डाव्या एसटी वरती इथे दिशाहीन चेंडू राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. धनंजय कोळी सरांनी अगदी 2 वाजून ठीक 34 मिनिटांनी हा बॉल व्हाईट बॉल दिलाय. एक्स्ट्रा रन येतील. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय अर्धशतक झालंय कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ वेदांत स्पोर्ट्स किंग वदन सुपर किंग या टीमला आपण पाहतो. हा चेंडू यष्टी रक्षकाचा भेद घेत असताना डॉट बॉल आलाय. वदन इंटिरियल सुपर किंग या टीमला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये प्रथम बॅटिंग करतोय ग्लोरियस स्पोर्ट्स ड्रॅगन. 2 तुल्यबळ संघ आहेत. 2 ताकदवर संघ पाहायला मिळालेत. कारण या मॅचला दोन्ही संघांना हा सामना जिंकणं तितकंसं गरजेचं राहणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये भूषण गोळेची गोलंदाजी, महेश नानुगडेची फलंदाजी, निखिल जाधवची फलंदाजी, अगदी त्याच वेळेला या दोन्ही संघांचा प्रदर्शन, प्रत्येक खेळाडूचं डेडिकेशन, या साऱ्या गोष्टी महत्वाच्या राहतील. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा कव्हर पॉइंटला बोलवलाय. शॉर्ट फाईन लेग तिथून बाजूला काढलाय जिथे फ्लाय स्लिप तैनात केली, गली तैनात करण्यात आली आहे. भूषण गोळे काहीतरी वेगळं केलं. उजव्या यष्टीच्या बाहेरील बॉल वाईड यॉर्कर पाहायला मिळेल का? एक सरप्राईज पॅकेज होता. चेंडू पडल्यानंतर वेगवान इथे शरीर भेदक मारा, एक सिंगल देऊन गेला महेश नानुगडेला. नक्कीच जिथे मात्र पाहायला गेलं तर थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं आणि थोडासा हा बॉल अगदी वेगळ्या टप्प्यावरती हाताळला आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर थोडासा अगदी कमरेच्या वरती टाकलेला हा बाउन्सर होता पाहायला मिळाला. आणि अगदी जिथे मात्र पाहायला गेलं तर सिंगल आली या बॉलवरती आणि सिंगलच्या मदतीने जिथे पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या 51 या आकड्यावरती मात्र पाहायला मिळते. 51 धावा धावफलकावरती लागतात. आणि आतापर्यंत पाहायला गेलं तर शेवटचा बॉल आता पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल अगदी पायामध्ये टाकला होता. ओव्हर पिच होता आणि तिथे मात्र अपील उचलून धरले. पंचांनी बोट उंचावलाय आणि आकाशाकडे OUT मी लक्ष वेधन वदन इंटिरियल सुपर किंग आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह यायला हवा. एक एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत येणं गरजेचं असेल. मी लक्ष वेधन वदन इंटिरियल सुपर किंग संघाचे संघमालक गणेश यादव साहेब यांच्या मालकीचा संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. मला तर असं वाटतं ना की 11 प्लेयर बॅटिंग साठी जात नाहीत. 11 मधील एक तरी एक्स्ट्रा प्लेयर म्हणून आपण पाठवू शकता. कारण बाद होणारा खेळाडू तदनंतर नवीन आलेला बॅटर यांची नावं आपल्यापर्यंत पोहोचायला हवीत. कारण या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी रोख रक्कम 10,000 रुपये व आकर्षक करंडक आणि मालिकावीर तथा आपण पाहतो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी 25,000 रुपये रोख रक्कम आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी रोख रक्कम 5,000 रुपये कॅश प्राइज देण्यात येणार आहे. नक्कीच आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज 4थ्या षटकासाठी मात्र आपण पाहतोय वाकी गावचा सुपुत्र KSK प्रतिष्ठानचा गणेश कदम मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज होईल 4थं षटक मात्र हाताळण्यासाठी. बघूया कशा पद्धतीने मात्र हे षटक राहील. कारण धावसंख्येचा आढावा घेतला तर धावसंख्या अगदी 3 षटकानंतर 51 धावा धावफलकावरती लागतात. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर मिडल ओव्हर मध्ये गणेश कदम मात्र आल्यात 4थ्या षटकासाठी. गणेश कदमची खासियत राहिली आहे. चांगल्या दर्जाची गोलंदाजी तो करत असताना नेहमीच पाहायला मिळाला. एक संमिश्र गोलंदाजी करण्यामध्ये त्याच्याकडे महारथ हासिल आहे. चला काळजी घ्या, वेळेची बंधनं आहेत, टाइम लिमिट्स आहेत आपल्याला आणि त्या कारणास्तव फायनलची मॅच बॉल आउट वरती आपल्याला डिसिजन घ्यायचा नाहीये. जास्ती षटकांच्या मॅचेस होतील याकडे कल राहील. यावेळेचा बॉल महेशच्या बॅटमधून ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील संपूर्ण अर्धा डझन. षटकार.
चेंडू 45 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय महेश नानुगडे. संघाची धावसंख्या 57 धावा धावफलकावरती आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेर कट केला, नो बॉल. थर्ड मॅनला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, नो बॉल वरती आलाय, हा चौकार. नक्कीच जिथे मात्र पाहायला गेलं तर 49 धावांवरती मात्र खेळतोय महेश आणि या अर्धशतकासाठी फक्त एका धावेपासून वंचित आहे. आणि या जिथे मात्र पाहायला गेलं तर अर्धशतक पूर्ण होईल का या स्पर्धेमध्ये. फ्री हिटचा बॉल आहे, फ्री हिटची संधी. उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल कशा पद्धतीने हाताळेल. आखू टप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला दिशा दिली आहे आणि तिथे मात्र पुन्हा एकदा पहा पंचांचा निर्णय. नो बॉल आलाय, नो +2 अशा 3 धावा धावफलकावरती ऍड होतील. नो बॉल आहे, आणखीन एक मेजवानी. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर महेश नानुगडेचं अर्धशतक इथे पूर्ण होतंय. एकदा बॅट उंचून अभिवादन स्वीकारायचं आहे. महेश नानुगडे अर्धशतक खेळी पूर्ण होते सर. या 6वं अर्धशतक या स्पर्धेतलं महेश नानुगडेच्या बॅटमधून पाहायला मिळालंय. बॅटिंग आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत मित्रांनो या खेळाडूसाठी. टेनिस क्रिकेट की आन है, इस टीम की ये जान है, ये खिलाड़ी अर्धशतकों का प्रधान है. काय बॅटिंग केले त्याने. एनबी ट्रॉफी या वर्षीचा हंगाम मला आठवतं, जिथे पुणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग अर्धशतक त्याने ठोकलं. 6 बॉल 23 ची मॅच या वर्षीच्या हंगामामध्ये ज्या खेळाडूने जिंकून दिली ना तो महेश नानुगडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. नो बॉल आलाय. चला, अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. डू नॉट आर्ग्युमेंट विथ अंपायर. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल आणि तो बंधनकारक राहील. नो बॉल आलाय. चला, थोडीशी घाई करा. संघाची धावसंख्या या तिहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते 65 धावा धावफलकावरती आहेत. कोविड मध्ये एक चर्चेची लाईन राहिली होती, उघडा डोळे पहा नीट. आता म्हणावा लागेल उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू आहे तो फ्री हिट. फ्री हिटचा बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. स्ट्रायकर एंडवरती बॅटर तोच पाहायला मिळतोय महेश नानुगडे. चांगले स्ट्रोक सिलेक्शन त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. विध्वंसक अंदाजामध्ये, निडर अंदाजामध्ये बॅटिंग केली आहे. गोलंदाजी तितकीशी चांगल्या दर्जाची होतीये, परंतु त्याला निष्प्रभ बनवण्यामध्ये या बॅटरचं कंटिन्युएशन चांगलं पाहायला मिळालं. कारण काय बॅटिंग केली आहे, कोणतेही स्वरसूतक नाहीये त्याला मोठे फटके खेळण्यामध्ये. लोड फुल टॉस, आणखीन एक धमाका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क. महेशच्या बॅटमधून षटकार. नक्कीच फ्री हिटचा बॉल होता आणि इथे थर्ड अंपायर दिलाय पंचांनी. हाईटचा नो अगदी चेक करावा लागेल कशा पद्धतीने हा बॉल मात्र जरूर हाताळलाय. आणि या बॅटिंग टीमने मात्र रिव्ह्यू घेतलाय. नो बॉल आहे की काय चेक करावं लागेल. पंचांनी घेतलाय. अंपायर डिसिजन आहे, हा थर्ड अंपायर आहे आणि चेक करावा लागेल. थर्ड अंपायर कडे निर्णय जरूर दिला जाईल. टेक्निकल टीम 22 यार्ड्स आणि .in माध्यमातून अगदी आमच्यापर्यंत हा निर्णय मात्र कळवला जाईल. आणि मैदानाच्या आतमध्ये पहा अगदी ऊन तापलंय, तशी मॅच देखील जरूर तापले. दुपारचं सत्र अगदी मैदान अगदी पाहायला गेलं तर प्रेक्षकांची ओहोलट गर्दी मात्र या मैदानासाठी मात्र पाहायला मिळते. कारण क्रिकेटचे तारे सितारे मात्र या मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर ज्यांच्या माध्यमातून हे आयोजन निहाल ग्रुप पुरस्कृत सन्माननीय आदरणीय अशोकदादा सकपाळ यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 पर्व क्रमांक पहिलं. जे पहिलं असतं ते मानाचं असतं, सन्मानाचं असतं, अभिमानाचं असतं. आणि तो मान आज खऱ्या अर्थाने पाहायला गेला तर अशोकदादा सकपाळ यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूंसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म उभा करण्याचं काम मात्र केलंय. आणि आज जर पाहायला गेलं तर 10 राज्यस्तरीय ओपनचे आयकॉन, 10 जिल्हास्तरीय आयकॉन, पश्चिम महाराष्ट्राचे आयकॉन आणि 10 KSK महाबळेश्वरचे आयकॉन अगदी आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये तारे सितारे मात्र पाहायला मिळत आहेत आणि प्रेक्षकांची गर्दी आणि ही चर्चा राहिली आहे. 3 दिवस अगदी चर्चा या स्पर्धेची. महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 अर्थातच अशोकदादा सकपाळ यांची चर्चा. आणि काय संगीत मात्र पाहायला मिळालं. DJ अद्वैत यांच्या माध्यमातून मान्यवरांची उपस्थिती आणि या चमचमती ट्रॉफी आणि कोणता संघ असेल या
सीझनचा चॅम्पियन होण्यासाठी हे मोठं प्रश्नचिन्ह आहे. कोणत्या त्या दोन टीम असतील ज्याच्यामध्ये खेळली जाईल मेगा फायनल, अंतिम सामना, अंतिम लढत, कोण दोन टीम असतील प्रश्नचिन्ह आहे. परंतु वळूया मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र निर्णय थर्ड अंपायर कडे दिलाय. काय घडलंय या बॉल वरती? अगदी आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं या पंचांच्या भूमिकेमध्ये सूर्यकांतजी आढाव सर सारा अँगलने पाहतात, विविध अँगलने कीप रोलिंग सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. डिसिजन पेंडिंग आहे. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय जिथे 65 आहेत आणि या रनचे रिझल्ट येणं बाकी आहे. फेअर डिलिव्हरी आहे. षटकाराला 71 बनल्यात. 71 धावा दापलकावरती जिथे महेश नानुगडेसाठी आपण इतकंच म्हणू शकतो, तुझं पंख दिले देवाने, घे झेप सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राणे, जा ओला अंडून या सारी. काय बॅटिंग केली आहे खेळाडूने. मैदानाच्या आतमध्ये एक पात्री किल्ला लढवतोय, एक पात्री अभिनय करतोय, चहू बाजूला टोले जंग फटकेबाजी करतोय आणि याच कारण की काय रन्स मैदानाच्या आतमध्ये पावसाप्रमाणे बरसल्यात. चला फेअर डिलिव्हरी सांगण्यात आले, अर्थात षटकार असेल. फेअर डिलिव्हरी आहे. षटकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या वेगाने पुढे जिथे 71 धावा दापलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक प्रगतीपथावरती 4. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय आनंदजी पालांडे साहेब यांचं देखील आगमन झालं. आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय प्रकाशजी मालुसरे साहब यांचं देखील आगमन झालंय. आपले हार्दिक असं स्वागत. दोपहर का खाना और आप सभी का यहाँ आना बेहद अहमियत रखता है. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. षटकार आलाय. संघाची धावसंख्या वेगाने वधारती आहे. 71 धावा दापलकावरती आहेत. गणेश कदम याच्यावरती हल्ले चढवलेले पाहायला मिळालेत. महेश थांबण्याचं नाव घेत नाहीये. या खेळाडूची गाडी जी आहे ना ही टॉप गिअर मध्ये जी मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळाली. कोणत्याही दर्जाचं स्वयंसूतक नाहीये त्याला गोलंदाजांवरती हल्ले चढवण्यामध्ये. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतोय. सेकंड अटेम्प्टला जे टिपला महेश बाद झालाय, परंतु त्याची बॅटिंग आवडली असेल ना मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या महेश नानुगडेसाठी व्हायला काही हरकत नाहीये. अगदी तू शेर आहेस तर मी 1.25 शेर आहे. जशाच तसं उत्तर दिलंय. जिथे मात्र षटकार आले होते परंतु यावेळेस मात्र प्रति उत्तर दिलंय गणेश कदमने. दम दाखवणारा हा बॉल मात्र त्याने हाताळला. नाम ही काफी आहे. गणेश कदम त्याच्या नावात आहे दम. काय गोलंदाजी केली आहे. जिथे मात्र मोठे फटके येत होते आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर हा बॉल अगदी कमबॅक करून गेलाय आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर अगदी महत्वाची विकेट माघारी जात असताना महेश नानुगडे 15 चेंडू आणि खेळी आपण पाहायला गेली तर 57 धावांची बहारदार खेळी. कौतुक करावं लागेल महेशचं देखील ज्या पद्धतीची खेळी राहिली आहे. आपण नेहमी म्हणतो ना पॉवरफुल पीपल कम फ्रॉम पॉवरफुल प्लेसेस. आणि पुण्याचे 2 खेळाडू आहेत. 71 धावा भूषण स्कोर कार्ड वरती आहेत. खेळाडू इथे बाद होत असताना आपण पाहिलं आणि जिथे 2 खेळाडू सध्याच्या घडीला कृष्णाने हा आकार बांधवला. दुसऱ्या मॅच मध्ये महेश नानुगडेने बॅटिंग केली. अर्थात 2 पुण्याचे खेळाडू चांगल्या दर्जाचं प्रदर्शन करत असताना विद्येचं माहेरघर पुणे तिथे काय होणे. चांगल्या दर्जाची बॅटिंग महेशने केल्यानंतर या मॅच मध्ये पुढे काय वाढून ठेवलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण सकपाला साथ देण्यासाठी. हा बॉल उजव्या बाहेर वेगाने इथे टाकलेला पाहायला मिळाला. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. विकेट मिळवल्यानंतर इथे निश्चितच लयबद्धता गोलंदाजामध्ये ठासून भरलेली पाहायला मिळाली. चांगल्या दर्जाचा चेंडू इथे पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघत असताना यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आलाय. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. 71 धावा धापलकावरती आहे. हाय व्होल्टेज ड्रामा. वातावरण टाईट आणि खूप मोठी फाईट आपण पाहतो. लो फुलटॉस बॉल ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तैनात. फेकी करण्यात येईल. तडवर मात्र एक तर आली आहे दुहेरीचा प्रयत्न. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. एकट्याच खेळाडूने 2 धावा पूर्ण केल्या होत्या परंतु त्या तिथे मिळेल ती केवळ एक सिंगल. संघाची धावसंख्या 72 धावा दापलकावरती आहेत. सध्या व्यासपीठावरती तुम्ही पाहता म्हणजे 1991 पासून ज्या व्यक्तीनं खऱ्या अर्थानं क्रिकेट गाजवलं, केळघर सोशीचं नाव केलं आणि केळघर सोशीचे खऱ्या अर्थानं कॅप्टन तेव्हाचे सन्माननीय आदरणीय आनंददादा पालंडे साहेब आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे प्रकाशजी मालुसरे साहेब दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 मध्ये स्वागत सुस्वागतम.
नक्कीच इथे मात्र पाहायला गेलं तर 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि 4 षटकानंतर टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 72 या आकड्यावरती. जिथे मात्र पाहायला गेलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते अर्थातच वदन इंटिरियर्स सुपर किंगचा स्कोर 72 धावांवरती येऊन पोहोचलाय. आता शेवटचं षटक महत्वाचं षटक डेथ ओव्हर मध्ये मात्र कोणाला बोलवलं जाईल ही मात्र चर्चा राहील आणि सुदेश सकपाळ मात्र आलाय आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर सुदेश सकपाळ अगदी आपण पाहायला गेलं तर आयकॉन खेळाडू सुदेश सकपाळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि जिथे मात्र पाहायला गेलं आहिरे गावचा सुपुत्र वानिवली या गावाकडनं मात्र बिलॉंग करतो आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर शेवटचं डेट ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून ज्याला ओळखलं जातं सुदेश सकपाळ मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील किती धावा धावफलकावरती लागतील पहिल्या डावामध्ये हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं असेल. परंतु आज पंचांची भूमिका अगदी चोख निभावत असताना पाहायला मिळतात. मुख्य पंचांच्या भूमिकेत धनंजय कोळी सरांनी लेगी पंच आपण पाहतोय शशी साटम सरांनी त्याचबरोबर अगदी सूर्यकांत आडव सर आणि कल्याणी घोरपडे सर आज अगदी 3 दिवस मात्र जोडले गेलेत पंचांच्या भूमिकेमध्ये. कौतुक करावं लागेल कारण रखरखत्या उन्हामध्ये पंचांची भूमिका बजावत असताना हे 4ही पंच आज मात्र आपल्या महाबळेश्वर चॅम्पियन लीग साठी मात्र जोडले गेलेत. त्याचबरोबर 2020yards.in च्या माध्यमातून सचिन दादा कदम यांच्या सर्व टीमचं देखील मनापासून आभार असेल. आज मात्र ही टीम देखील या महाबळेश्वर चॅम्पियन लीग साठी मात्र जोडली गेली. खूप चांगली क्वालिटी खूप चांगली क्लिअरिटी त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेची पाहायला मिळते आणि प्रत्येक जण अगदी घर बसल्या देखील या स्पर्धेची आस्वाद घेतात. संदेशचा पहिलाच बॉल फ्लिप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती डेथ ओव्हर स्पेशलिस्ट संदेश सकपाळ ने घेतली विकेट आणि इथे मात्र ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आपल्या संघासाठी. फलंदाज जावं लागेल माघारी प्रवीण सकपाळला. बॅक टू दी डगआउट. सुदेश सकपाळचा वेग इथे कामी आला. डेथ ओव्हर मध्ये तो गोलंदाजी मार्क वरती दाखल झाल्यानंतर पहिल्या बॉल वरती विकेट मिळवण्यामध्ये जिथे यश प्राप्त होत असताना पाहायला मिळालं. 73 धावा धावफलकावरती आहेत. सुदेश सकपाळ लालबागला बिलॉंग करणारा खेळाडू आणि अगदी त्याच वेळेला एक जलद गतीचा गोलंदाज डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. कारण हल्लीच्या घडीला ना डेथ ओव्हर स्पेशलिस्ट खेळाडू हा चांगला नेहमीच असायला हवा. कारण चांगल्या रीतीचे खाली खाली चेंडू टाकण्यामध्ये महारत असायला हवं. कारण सध्याच्या घडीला हेलिकॉप्टर स्ट्रोक आला फॉलोइंग स्वीप आले. फलंदाजांनी सारं काही पाहायला मिळालंय. गोलंदाजांसाठी तितकंसं काही जास्तीच राहिलेलं नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हा बॉल खोला टाकला होता समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे अवेलेबल आहे ती प्राप्त करण्यात येत असताना पाहायला मिळाली. जास्तीचं काही नाहीये एकापेक्षा जास्तीचं काही प्राप्त होणार नाहीये. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारेल जाऊन पोहोचतीये 74 धावा धावफलकावरती आहेत. खेळाडू बाद झाले एकंदरीत आपण पाहतोय जिथे 4 खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतलेत. हा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगल मिळेल. सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाहीये. पण या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय अशोकजी सकपाळ साहेब यांचे छोटे बंधू मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड वरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत आणि आपल्या बंधुत्वासाठी बंधू प्रेम इथे अशोक साहेबांच्या माध्यमातून निश्चित दाखवण्यात येईल. पुढचा बॉल उजव्या यष्टीवरती पडल्यानंतर वळण घेत यष्टीरक्षकाचा भेद चेंडूने घेतलाय. चेक प्रदीप दादा मैदानामध्ये आणि आकाश दादाना प्राइज विशाल दादाना प्राइज लावलाय. एका षटकाराला तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल प्रदीप दादासाठी. नक्कीच सुदेश आहे पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र पहा ऑन साइडला बिग हिट केलाय. बिग हिट आलाय. षटकार आलाय किरण सर. षटकार आलाय. आता आणखीन एक आला तर दादाने सांगितले 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणखीन एक आला तर 2000. वाह क्या बात आहे. पैसा वसूल मॅच. एक बाब आपण आवर्जून पाहिली ना किरणजी मस्कर सर तर घरचे पैसे घरीच राहणार आहेत आणि याचं कारण आपण जरी 10,000 जरी इथे पाहायला मिळाले तर काही वावग राहणार नाही. कारण बंधूचं प्रेम बंधूवरती आपल्याला पाहायला मिळतंय. आज बंधुतुल्य बंधू प्रेम आपल्याला खेळाडूंमध्ये देखील पाहायला मिळालं. खुला टाकलेला बॉल ऑन साइडला इथे खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. पोचेल इथे फुटबॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळाला. 2 धावा इथे अर्जित करण्यात आल्यात. रन्स मिळतील तर 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते
जिथे तब्बल 84 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 84 रन्स ऑन दी बोर्ड. कृष्णा सातपुते यांना आज आपण पाहिलं. अगदी त्यांचे बंधू आज या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची विष्णू सातपुते यांची उपस्थिती पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये 2-2 बंधू खेळत असताना पाहायला मिळाले. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. थेट गेस्टांचा भेद घेतलाय आणि फर्निचर केलाय. डिस्ट्रॉय खेळाडू होईल तो बाद. पूर्वार्धाचा खेळ संपला. 84 बांधल्यात. 85चं टार्गेट या मॅच मध्ये करण्यात आलंय. सेट. थोडासा स्पीडअप घ्या प्लीज, थोडासा स्पीडअप घ्यायचा मी विनंती करेल. बॅटिंग करणारी टीम लगेच आपण मैदानामध्ये तयारीत मैदानामध्ये उतरायचं आणि जास्त वेळ घेऊ नका या इनिंगला, कारण की यानंतर सुपर ओव्हर चिठ्ठ्या आहेत, यानंतर क्वालिफाईडच्या मॅचेस आहेत, या सर्व मॅचेस खेळवल्या जातील. तर थोडासा स्पीडअप आपण ठेवायचं आहे प्लीज. नक्कीच इथून पुढे थोड्याशा मॅचेस अवघड होत असताना मात्र पाहायला मिळतील, कारण प्रत्येकाला जिंकायचं आहे, प्रत्येकाला फायनलची तिकीट हवी आहे. कारण या मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळ राहील या दोन्ही टीमचा आणि कोणते टीम असतील ज्या मात्र वरती असतील आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर कोणाकोणामध्ये सुपर ओव्हर होईल, कोण मात्र पुढे जाईल, कोण माघारी जाईल, ही मात्र चर्चा अगदी या मॅच संपल्यानंतर मात्र करावी लागेल. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर अगदी पूर्वार्धाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि दुसऱ्या इनिंगला मात्र सुरुवात होईल. लक्ष समोर ठेवलंय अर्थातच 85 धावांचं आणि ते 85 धावांचं लक्ष कशा पद्धतीने मात्र टीम ग्लोरिया स्पोर्ट्स मात्र पूर्ण करेल हे पाहणं महत्वाचं असेल. 2 सन्मान आपण घेतोय. खऱ्या अर्थानं विशाल दादा मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हे काही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करतोय. खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती आज उपस्थित ज्यांनी 1991 पासून खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटचा खेळ गाजवला, म्हणजे आपल्या गावासाठी खेळगड सोळशीसाठी खेळत असताना कॅप्टनशिप देखील त्यांची महत्वाची राहिली आहे. आणि आज बऱ्याच खेळाडूंचं मी म्हणेल आयडॉल ते राहिलेत. आमचे सन्माननीय आदरणीय आनंद दादा पालंडे साहेब यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करूयात. आनंद दादा विनंती करेल आपण या आपला सन्मान यावेळी मात्र अतिथी कक्षामध्ये जरूर केला जातोय. खऱ्या अर्थानं आपण उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवली आहे आणि यासाठीच हा सन्मान केला जातोय. प्राऊड फील आहे. खऱ्या अर्थानं खेळघर सोळशी या गावाचा अभिमान आहे. खेळघर सोळशी गावाला आजही अभिमान आहे की खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूंना क्रिकेट कोणाकडून शिकलं, म्हणजे ज्यांनी क्रिकेट खेळण्यापेक्षा क्रिकेट जगा आणि क्रिकेट खऱ्या अर्थानं जगत राहा. खऱ्या अर्थानं ज्यांनी नियमांचं नेहमी पालन केलंय. क्रिकेटमध्ये नियम महत्वाचे असतात आणि क्रिकेट खेळत असताना मात्र तुम्ही खऱ्या अर्थानं क्रिकेट जगलं पाहिजे हे या व्यक्तीनं संदेश संपूर्ण खेळघर सोळशीला दिला, केसकेला दिला. त्यांचे सन्माननीय आदरणीय आनंददादा पालंडे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करेल सन्माननीय प्रकाशजी मालुसरे साहेब आपण देखील या, आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. अशोक दादा सपकाळ साहेब, त्याचबरोबर मी विनंती करेल विशाल दादा आपल्या शुभ हस्ते सन्मान केले जातात. आदरणीय प्रकाश दादा मालुसरे साहेब आपण देखील या व्यासपीठावरती. खूप छान आज आनंद वाटतोय. मोठा सन्मान आणि अभिमानाने आज हा सन्मान आम्ही करतोय आनंददादा पालंडे साहेब यांचा. त्याचबरोबर प्रकाश दादा आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. मी विनंती करेल प्रकाश दादा मालुसरे साहेब आपण देखील या. खेळघर सोळशीचे सुपुत्र, त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. चला स्पीडअप घ्या प्लीज. मॅचला थोडीशी घाई द्यायची, थोडीशी स्पीडअप द्यायची मॅचला मी विनंती करेल. त्याचबरोबर रामदादा मालुसरे साहेब मी विनंती करेल आपण देखील या दादा. आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. राम दादा आपला देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करू इच्छितोय. धन्यवाद, मनापासून आभार. मान्यवरांना विनंती करेल आपण विराजमान होऊन घ्या. जाऊयात कमेंट बॉक्स मध्ये. नक्कीच इथे मात्र पाहायला गेलं तर बॅक टू बॅक दुसरा चौकार मात्र पाहायला मिळतोय. अर्थातच गणेश कदमच्या बॅट मधून आणि जिथे मात्र चर्चा राहिली होती पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॅट्समन म्हणून किताब मात्र ज्याने पटकावला होता गणेश कदम, वाकी गावचा सुपुत्र
KSK प्रतिष्ठान पासून बिलॉंग करतो आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर गणेश कदम, नाम में है दम, गणेश कदम दम दाखवणारे हे दोन चौकार मात्र पाहायला मिळाले त्याच्या बॅट मधून. गोलंदाज आपण पाहायला गेलं तर महेश आहे आणि महेश वरती चढवलेला हल्ला यावेळेस मात्र पहा हलकासा केलाय फ्लिप आणि आलाय क्लिक आणि ठोकलाय 6 षटकार. वेगळाच आहे थाट तो गोलंदाजांची लावतो वाट. काय षटकार पाहायला मिळालाय अगदी लिहिलेया गोलंदाज महेश अगेन्स्ट एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. जशास तसं प्रत्युत्तर टीप अटॅक. ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से, गेंद का जवाब बल्ले से, कश्मकश मुकाबला, काटे भरी टक्कर. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. रन्स मिळतील इथे 2 वेगाने रन्स इथे कंप्लीट करण्यात आल्या. त्या 2 धावा अगदी वेगाने आपण धावफलक पुढे सरकत असताना पाहतोय. धावफलकावरती धावा त्या 16. नक्की 16 धावसंख्या आली आणि आतापर्यंत पाहायला गेलं तर 4 बॉलचा खेळ झाला. अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर महेश वरती हल्ला चढवलाय गणेश कदमने आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र पहा खूप चांगला बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. बॉल मात्र अगदी सीमारेषेच्या दिशेने निघून चाललाय असं म्हटलं जातं ना. मुंबईचं मरीन ड्राईव्ह आणि इथे मात्र गणेश कव्हर ड्राईव्ह. काय अफलातून खेळी. आता मात्र गणेश रंगात आणि ढंगामध्ये नक्कीच जिथे मात्र पाहायला गेलं तर पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती आणि 21 धावा धावफलकावरती लागतात. आणि यावेळेस मात्र पहा खूप चांगला फटका भूषण गोळेच्या बॅट मधून आणखीन एक ड्राइव्ह पाहायला मिळाला आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर अगदी भूषणची देखील साथ मिळते गणेश. भूषण गोळेला आपण अशा रीतीचे चेंडू टाकाल ना तर सीमारेषेच्या बाहेरून उचलून आणण्यापलीकडे काहीच जास्तीचं नाही आहे. ज्या वेगाने आला ना त्याच वेगाने पाठवला सीमारेषेच्या बाहेर. भूषण गोळे थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना तो पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल एक्सा कव्हरला डीप एक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणखीन एक अविश्वसनीय षटकार.
तो नावाप्रमाणे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. सोबती रे तू तुझ्याच अन तुला तुझीच साथ, शोधून तुझी तू वाट चाल एकला. एकट्याने बॅटिंग करावी लागणाऱ्या भूषण गोयला आणि तो मैदानाच्या आतमध्ये त्या धाटणीचे सुख खेळत असताना पाहायला मिळालाय. सूरजच्या अगेन्स्ट 2 षटकार आलेत. संघाची धावसंख्या 37. पुढे सरसावला पुन्हा एकदा फ्लॅट. एलईडी स्क्रीन पेक्षाही फ्लॅट होता हा स्ट्रोक. येतोय आणखीन एक षटकार. लगातारचे 3 बॉल 3 षटकार. आणि नक्कीच जर पाहायला गेलं तर काल तिथे मात्र पाहायला गेलं तर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते भूषणची काल बॅट अगदी शांत होती, परंतु आज मात्र बॅट बोलायला लागली आहे. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर अगदी षटकार चौकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये मात्र सुरू आहे. आणि पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला दिशा दिली होती. गतीमध्ये परिवर्तन सुरू केलं. टप्पा थोडासा खालती ठेवला आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर बीट होतोय त्या ठिकाणी भूषण. आणि हा बॉल आणि डॉट बॉल आलाय. आणि कुठेतरी हे असे बॉल तुम्हाला हाताळणं महत्वाचं असेल, कारण लक्ष जर पाहायला गेलं तर 85 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि हे दोन्ही बॅटर अगदी पार्टनरशिप बिल्डअप करतायत. या मॅच मध्ये पाहावं लागेल पुढचा बॉल कशा पद्धतीने रीतीने हाताळला जातोय. पुढे होऊन शफल जरूर झाला होता, अगदी ड्राईव्ह जरूर केलाय. आणि इथे मात्र पहा क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका मिळाला आणि 4 धावांचा फटका टीम ग्लोरियस स्पोर्ट्स संघाला मिळाला. अब थांब लिया है बैट हाथ में, अब तो चेंडू 27 धावसंख्येवरती नॉट आउट आहे आणि त्याला चांगली साथ 5 चेंडू 20 धावा गणेश कदमने केलेली इनिंग पाहायला मिळाले. 12 बॉल 47 धावसंख्येची पार्टनरशिप बिल झाली आहे. येणाऱ्या 18 चेंडू आणि 38 ची गरज. 18 बॉल आणि 38 ची आवश्यकता या मॅच मध्ये. क्रिकेटचा खेळ पाहना अनेक वेळेला आपण म्हणतो की क्षमतेपेक्षा जास्त धावल्यानंतर दम लागतो, क्षमतेपेक्षा जास्त धावायलाही दम लागतो. मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीचा खेळ पाहायला मिळालाय, एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये हाणलाय गोलंदाजांना आणि धावा इथे गोळा करण्यामध्ये यशस्वी राहिलेत हे दोन्ही फलंदाज. 47 धावांची पार्टनरशिप बिल्ड केली आहे. एक मोठं लक्ष उभं झालं होतं आणि त्याचा पाठलाग करत असताना त्या रीतीचा खेळ तसाच व्हायला हवा. आपण नेहमी म्हणतो ना, हिमतीने हरा, हिम्मत कदापिही हारू नका. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनून जन्माला घालतो, चमकतो तो जो घणाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. आज घणाचे घाव सोसावेही लागणार आहेत, कारण इथे विजय सहज असं तुम्हाला मिळणार नाही. खोला टाकला हा बॉल, हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल त्याआधी चेंडूने ओलांडले सीमारेषा. मिळतील धावा 4. हा आला चौकार. नक्कीच जर पाहायला गेलं तर बॉलर ट्रॅक्टर पाहायला मिळाला आणि क्षेत्ररक्षकाने एफर्ट्स तेवढे चांगले पाहायला मिळाले. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचा देखील. धावा अडवण्याचा प्रयत्न होतोय परंतु साथ मात्र मिळत नाही, यश मात्र येत नाहीये क्षेत्ररक्षकाला. आणि ह्या धावा कुठेतरी थांबवाव्या लागतील, कारण लक्ष 85 धावांचा आहे. पुढचा बॉल क्षितिजचा. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा गणेश कदमच्या बॅट मधून आणखीन एक दम दाखवणारा इथे यावेळेस केलाय हुक आणि धावांची भूक पूर्ण करणारा हा आलाय चौकार. गणेश कदम या वेळेला हलक्या हाताने बॅटची आतली कडा घेतली आहे. जिथे फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात, रन्स मिळणार नाहीये. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा. आणि काय बॅटिंग केली गणेश कदमने, कारण चांगल्या रीतीची पार्टनरशिप बिल्ड झाली. पहिल्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. जिथे 85 चा पाठलाग करत असताना एक चांगल्या रीतीचा खेळ आपण पाहतोय. 30 ची गरज. 15 बॉलचा खेळ शेष. उजव्या यशीवरती फटका तर चांगला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. सहज साधा सोपा झेल, कहाणी में ट्विस्ट. खेळाडू बाद.
60 धावा टीम अर्थातच पाहायला मिळते ग्लोरियस स्पोर्ट्स सुधीर दादा धनावडे यांची टीम. मध्ये 12 बॉल 25 धावा. चला घाई करा, जास्तीचा वेळ व्यतीत करू नका, याकडे लक्ष असायला हवा. भूषण गोळे कालच्या दिवशी बॅटिंग चांगली झाली नव्हती विघ्नेश मडवी त्याची, परंतु आजच्या दिवशी ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला आणि प्रत्येक प्रेक्षक वर्गाला त्याने सांगितलंय तुमको क्या लगता था नहीं लौटेंगे, आणि काय बॅटिंग केली आहे त्याने आजच्या दिवसामध्ये. दर्जेदार खेळ करत असताना त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 12 बॉल 25 ची आवश्यकता या मॅच मध्ये राहील. भूषण गोळे मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलाय. एकंदरीत आपण साऱ्या गोष्टीची चर्चा करतो, परंतु एक गोष्ट आवर्जून थोडीशी बाजूला राहिली. सचिनजी शिंदे आणि 22 यार्ड हे अगदी लाईव्ह प्रेक्षेपण करणारं चॅनल, या चॅनल वरती आपण नवीन असाल ना पहा. थोड्या वेळापूर्वी कृष्णा सातपुते बॅटिंग करत होता ना, 2500 पेक्षा जास्तीचे प्रेक्षक या चॅनल वरती एकाच टायमाला एकाच वेळेला या स्पर्धेचा आस्वाद घेत होते. मित्रांनो, कुठे ना कुठे तुम्ही लाईव्ह वरती येताना आपल्या मराठी माणसाचं हे चॅनल आहे, आपण या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं एक सबस्क्राईब आपल्याला, आम्हाला आणि संपूर्ण टीमला 22 यार्डचा आत्मविश्वास देऊन जाईल. कारण प्रत्येकाची उपस्थिती, प्रत्येकाची लाईव्ह वरती येणारी उपस्थिती ही महत्वाची राहते. येणारे बॉल आहेत ते 12 बॉल मध्ये विजयासाठी गरज आहे 25 धावसंख्येची. यावेळेचा बॉल मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचू शकलेला नाहीये. धावा येथे मिळतील त्या 2 तिहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. बॅकअप नाही आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे, याच कारण की काय रन्स मिळाल्या त्या 3. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतो ना, धावा वेगाने गोळा करण्यात येत असताना पाहायला मिळाला. अगदी एकंदरीत विचार केला ना तर या मॅच मध्ये रन्स फार बनले होते. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजाने चांगल्या रीतीचा कारनामा केलेला नाही आहे का, हा एक प्रश्नचिन्ह उद्भवतो. कारण निखिल जाधव सारखा खेळाडू आणि त्याच वेळेला महेश नानुगडेने काय बॅटिंग केली या स्पर्धेमध्ये. त्याने 6वं अर्धशतक ठोकलं. कृष्णा सातपुतेने 2 अर्धशतक ठोकलेत आणि मला तर वाटतं की हायएस्ट टोटल इंडिव्हिज्युअल टोटल त्याच्या नावावरती राहू शकते. बॅटची लिडिंग एज, क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, फेकी करण्यात येते, कोणती धाव मिळणार नाहीये. भूषण गोळेला बाद करणं ही महत्वाची गोष्ट राहील. कारण जर का या खेळाडूची विकेट मिळवली ना तर मॅच मध्ये कमबॅक करायला वेळ लागणार नाही, वेळ बदलायला वेळ लागत नाही. आणि क्रिकेटमध्ये खेळ आणि वेळ बदलायला कदापिही वेळ लागत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी रंकाला राजा आणि राजाला रंक बनवेल ना हा खेळ, याचा मात्र नेम नाहीये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना हाफ ट्रॅकर जागा बनवली आहे. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, विकेट मिळवली आहे. भूषण गोळे बाद. नक्कीच जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये भूषण गोळे मात्र अडकलाय आणि इथे इनसाइड आउट फटका खेळायचा होता आणि ताकद थोडीशी कमी पडली आणि जिथे मात्र पाहायला गेला तर गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली, एक मदतीचा हात मिळाला आणि फलंदाज बाद होताना भूषण गोळे बॅक टू दी डगआउट मात्र पाहायला मिळाला. 10 चेंडू आणि 31 धावांची वादळी खेळ करून भूषण गोळे इथे बाद झाला. गेले अनेक वर्षाचा क्रिकेटचा कालखंड, किंवा अगदी त्याच वेळेला मला वाटतं की लाईव्ह येण्याच्या आधीपासून समालोचन क्षेत्रामध्ये असताना मी या गोष्टीकडे आवर्जून एक गोष्टी नोटीस केली की खुल्या गटाचे जे खेळाडू आहेत ना हे फिटनेस कडे जास्तीचं भर देत असताना पाहायला मिळाले. कृष्णा सातपुते मला वाटतं मी 2013-14 पासून समालोचन क्षेत्रामध्ये येत असताना या खेळाडूला आवर्जून पाहिलं की फिटनेस ज्या रीतीची त्या खेळाडूची आहे ना त्याच धाटणीची फिटनेस आजही मात्र पाहायला मिळाली आहे. आणि याच कारण की काय मैदान गाजवत असताना या खेळाडूला आपण पाहिलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना समीर शेलार आणि त्याच्या साथीला अजित शेलार याला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. रेणुशीचे खेळाडू, दोन्ही खेळाडू एकाच गावाला बिलॉंग करतात. प्रदर्शन चांगल्या दर्जाचं अपेक्षित राहील. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेचा बॉल अगदी दिशा दिली आहे, मॅचची दशा बदलणार यातील मात्र शंका नाही आहे. क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न इथे असफल राहिलाय. चौकार आलाय या शेवटच्या क्षणाला.
नक्कीच इथे मात्र पाहायला गेलं तर चौकार आला आणि या चौकाराची गरज होती आणि या धावांची धाव मात्र सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येकाला ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे आणि ही मॅच अगदी या रंगात येत असताना मात्र पाहायला मिळते। एका बाजूला आपण पाहायला गेलं तर गोलरिया स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर अर्थातच वदन सुपर किंग, एका बाजूला गणेश यादव यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर सूर्यदादा धनावडे यांचा संघ। दोन्ही संघ मालक अगदी नजर ठेवून आहेत। पुढे फलवून खेळण्याचा प्रयत्न, बॉल मात्र निघून चाललाय, बीट होतोय त्या ठिकाणी फलंदाज आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर हा बॉल अगदी डॉट बॉल आलाय। आतापर्यंत पाहायला गेलं तर 5 बॉलचा खेळ झालाय, शेवटचा 7 चेंडू आणि 18 ची गरज, शेवटचा बॉल 7 चेंडू 18 धावांची गरज। मॅच रंगत चालली आहे, मॅच रंगत चालली आहे, 7 चेंडू 18 धावांची गरज आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर ही मॅच वदन ने जिंकली। सुपर ओव्हर साठी लढतीमध्ये पुढे जाऊ शकतात, नाही तर त्यांचा हा प्रवास इथेच कुठेतरी थांबू शकतो। इथे मात्र षटक क्रमांक 14 इथे समाप्त होते, 4 षटक समाप्त होते। 4 षटकानंतर टीम अर्थातच पाहायला मिळते वदन सुपर किंग जाऊन पोहोचते 67 धावांवरती। आता लक्ष असेल 6 बॉल शिल्लक आणि गरज आहे 18 धावांची, 6 चेंडू 18 धावा। खऱ्या अर्थानं ज्यांची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो, जुन्नर भूषण नव्हे तर मुंबई भूषण देखील ज्या व्यक्तीला देऊन सन्मानित करण्यात आलं, मराठी भाषा ज्या व्यक्तीनं सीमा रेषे पार पोहोचवली, मुंबईच नव्हे महाराष्ट्रच नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर दुबई पर्यंत मराठी आवाज गेला आणि आम्ही कॉलर टाईट करून सांगू लागलो की महाराष्ट्राचा लाडका आवाज अर्थातच चंदू शेट्टे सर यांची महत्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये अगदी थोड्याच वेळामध्ये लाभेल। विनंती करेल चंदू शेट्टे सर, आपण जर उपस्थित असाल तर आपण या मैदानामध्ये व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आणि मित्रांनो, बरोबर 4च्या ठोक्याला इंटरनॅशनल समालोचक, खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीनं नवी मुंबई तुर्भे महाराष्ट्राचं नाव अगदी इंटरनॅशनल लेवलला नेलंय, प्रो कबड्डी असेल, प्रो हंडी असेल, प्रो खो खो असेल, इंटरनॅशनल मॅच असेल, इंडियाची मॅच असेल, IPL असेल, या सर्व फॉर्मॅट मध्ये ज्यांचं मराठी समालोचन तुम्ही ऐकत आला, अर्थातच कुणालजी दाते सर ते देखील 4च्या ठोक्याला बरोबर या कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित राहतील। या सर्वांचं आपण स्वागत करूया आणि आता खऱ्या अर्थानं निहाल ग्रुप आयोजित महाप्रेषण चॅम्पियन लीग 2024 ला आणखीन रंग भरेल। थँक्यू सो मच। जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये। नक्कीच थँक्यू सो मच किरण सर। जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि महत्वाची मॅच आहे सध्याच्या घडीला आणि या दोन्ही संघांकडे आग दोन्ही बाजूने लागली आहे। 6 चेंडू आणि 18 ची गरज आहे आणि शेवटचं षटक, महत्वाचं षटक हाताळण्यासाठी महेश आलाय आणि शेवटच्या षटकामध्ये पहिलाच बॉल उचललाय, डाऊन दी ग्राउंड, उंची जास्त लांबी कमी, इथे मिळते विकेटची हमी, आणखीन एक विकेट गॉन, फलंदाज बाद, बॅक टू दी डगआउट। नितीन जिथे महेश नानुगडे आला आणि पहिल्या बॉल वरती विकेट त्याने मिळवले, धाडस दाखवलं, फ्लाइट दिली होती, पुढे टाकला होता बॉल, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात समीर शेलार बाद झाला। विशाल न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये, विशालला आपण पाहतोय बॅटिंग साइड मैदानावरती दाखल झालाय। येणारे बॉल ते 5 चेंडू आणि 18 ची आवश्यकता। सामना अजून संपलेला नाहीये, खूप काय बाकी आहे मॅच मध्ये। पाने को कई मुकाम बाकी, इस खेल के कई इम्तिहान बाकी, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है। खोला टाकला बॉल, यष्टिरक्षकाचा भेद घेतला, चेंडू वळवला, काटा बदलला चेंडूने, अगदी जणू काय गुंगीचा औषध घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि काय वळण प्राप्त केलंय। घाटामध्ये गाडीने वळण घ्यावं ना त्या रीतीने चेंडूने वळण प्राप्त केलं। अंबेनळी घाट मला महाबळेश्वरचा चढत असतानाची आठवण झाली। डॉट बॉल आलाय, पुढचा चेंडू, यावेळेला बाची लिडिंग आहे, चेंडू हवेमध्ये, स्वतः महेश चेंडूच्या खाली येतोय, विरुद्ध दिशेने जात असताना त्याने टिपला असेल, खेळाडू होई बाद।
माध्यमातून झालेलं पाहायला मिळालं. आज कृष्णा सातपुतेची एक व्हिडिओ जो हेलिकॉप्टर स्ट्रोक डाऊन द ग्राउंड पाहायला मिळाला इंस्टाग्राम वरती 25,000 ते 26,000 जणांनी लाईव्ह पाहिलेला आहे. अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु या मॅचची चर्चा करूयात. जर या ठिकाणी जर का आपण इथे पाहिलं ना तर वदन इंटोरियल सुपर किंग ही मॅच जिंकतीये. तर एकंदरीत आपण पाहिलं अगदी 5 संघ 2-2 मॅच जिंकणारे होऊ शकतात. ऋषी 11 ग्लोरियस स्पोर्ट्स, त्याच वेळेला आपण पाहिलं तर गँगस्टर टायटन, पाटील ब्रदर्स आणि वदन इंटोरियल सुपर किंग. पुढचा बॉल या वेळेला कमी गतीने डॉट बॉल आला. लगातारचा चौथा चेंडू निर्धाव स्वरूपाचा मॅच खुली केली आहे. आता मात्र पराभवाच्या गर्दछायामध्ये अडकत असताना ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमला आपण पाहतोय 2 चेंडू आणि विजयासाठी 18ची आवश्यकता. 2 गेंदे 18 रन. वेगवान चेंडू जिथे मात्र निर्धाव पाहायला मिळालाय. हा चेंडू इथे डॉट बॉल आला ना तर एकाच मॅच मध्ये अर्धशतक 57 धावा बॅटिंग करत असताना ज्याने बनवल्यात. आणि जर इथे डॉट बॉल आला तर खऱ्या अर्थानं निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा करणारा महेश नानगुडे एकटा खेळाडू राहू शकतो. एकाच मॅच मध्ये 2 कारनामे एकाच वेळेला. हा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा आलाय. मेडन ओव्हर एकदा जोरदार टाळ्या होत्यात. पहिली निर्धाव षटक टाकणारा महेश नानगुडेने या स्पर्धेमध्ये कमाल केली आहे. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ऍब्सोल्युटली नो डाऊट. बॅटिंग करत असताना हाफ सेंचुरी 57 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि बॉलिंग करत असताना 1 षटक निर्धाव आणि एका षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या. त्या 21 2 षटक टाकले 21 धावा